नमस्कार मित्रांनो, दिव्यांग निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनेक दिवसापासून 6,000 रुपये पेन्शन वाढ व्हावी तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे। मुंबई येथे जनआक्रोश मोर्चा हे आंदोलन झाले, परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आता हे आंदोलन बारामती या ठिकाणी होणार आहे। लक्षवेधी आंदोलन हे 5 ऑक्टोबर रोजी बारामती या ठिकाणी होणार आहे। तर या आंदोलनाविषयी महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, चलो बारामती चलो बारामती दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सुयोग सोसायटी घरासमोर लक्षवेधी आंदोलन होणार आहे। तर मग मित्रांनो, या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहे। पहिली मागणी आहे दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन द्या। दुसरी मागणी आहे भूमिहीन बेघर दिव्यांग व्यक्तींना घरासाठी 1 गुंठे जागा द्या। राजकीय आरक्षण ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये द्या। सरकारी अनुदानावर पुणे जिल्ह्यात चालू असलेल्या दिव्यांग शाळा कर्मशाळा मध्ये सेवानिवृत्ती व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागेंवर दिव्यांग व्यक्तींची पदभरती करण्यात यावी। MIDC मध्ये दिव्यांगांना 4% रोजगार उपलब्ध करून द्या। ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे स्टॉल द्या। 7वी मागणी आहे औंध जिल्हा रुग्णालय येथे 5% दिव्यांग निधी मधून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून संबंधित बांधकाम अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे असलेल्या कार्यालयाची इमारत मोठ्या प्रशस्त जागेत करण्यात यावी। अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन मित्रांनो होणार आहे। तर मग हे आंदोलन शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ सुयोग सोसायटी बारामती या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही अशी महत्त्वाची अपडेट होती। दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन वाढ तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला तसेच निराधार व्यक्ती वृद्ध व्यक्ती यांनाही 6,000 रुपये पेन्शन होणे गरजेचे आहे। सरकारने लवकरात लवकर या मागण्या मान्य करून सर्व निराधार व्यक्तींना 6,000 रुपये मानधन करून द्यावे। असे हे मानधन लवकरच वाढेल अशी आपण आशा ठेवूया। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।